आज या पवित्र स्थळी पवित्र कीर्तना करता गायलेला पवित्र अभंग ज्या संतांच्या मुखारविंदामधनं तो बाहेर पडला त्या संतांच्या बाबतीत थोडासा त्यांचा अधिकार सांगतो आणि पुढे चालतो। ज्या संतांनी अभंगाची निर्मिती केली त्या संतांना पुढे चालावं आणि त्या संतांच्या पायाखालच्या मातीनं काय बोलावं? विठ्ठल 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 बोलावं। कोणी? पायाखालच्या मातीनं असा ज्यांचा अधिकार आहे म्हणण्यापेक्षा या भयानक असणाऱ्या या कलियुगाच्या वादळामध्ये ज्या संतानं पंचवेदाची निर्मिती केली त्याच्या अभंगाची निर्माती याच्याही पुढे जाऊन बोलतो ज्या संतानं या जगाचा संसार सुखी करण्याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली जाळो आणि संसार बैसलो अंगणी अशा उक्तीला जाऊन पोहोचलेले संत आजच्या अभंगाचे निर्माते आणि पुढे जाऊन बोलतो या वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे त्या इमारतीचा पाया विश्वमौली ज्ञानोबराय झाले। जनार्दन एकनाथ महाराजांनी याला खांब दिला, नामदेव महाराजांनी याचा विस्तार केला आणि या अभंगाचे निर्माते जे आहेत ते या वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कलशस्थानी ज्यांची शोभा आहे असे वैराग्य मूर्ती वैराग्य संपन्न जगद्गुरु तुकोबराय यांचा आजचा सेवेला अभंग घेतलेला आहे आणि अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय देवापुढे उभे आहेत आणि देवाला जगद्गुरु तुकोबरायला देवाला देवाची सेवा जगद्गुरु तुकोबरायची पाहिली जगद्गुरु तुकोबरायची सेवा देवाला बघितली आणि तदनंतर देव म्हणले की तुकाराम महाराज तुमची फार सेवा झाली मला असं वाटतंय तुम्ही जीवनामध्ये काहीतरी सुख मिळावं असं काहीतरी आमच्याकडून मागावं। त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय देवाला मागा म्हटल्यानंतर मागणी करणारा आणि या देहाला सुख प्राप्त कशाला होतं याची मागणी मागणारा आजचा अभंग आहे। विठाल ठाला विठाला 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 अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या समोर ठेवतो। जगद्गुरु तुकोबराय देवासमोर उभे आहेत। खूप सेवा झाली मावशी इतक्या लवकर झोपायचं नसतं कीर्तन मला ते सहन मी होणार नाही। चला जाऊ द्या तुम्ही लक्ष देऊ नका। खूप सेवा झाली त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय देवाकडे समोर उभा आहेत आणि देवासमोर उभा असताना सेवेच्या बदल्यामध्ये देव तुकोबरायला बोलतात तुकाराम महाराज मला असं वाटतंय तुम्ही खूप सेवा केली आणि ज्यांनी सेवा केली तो अखंड जीवनामध्ये सुखी झाला पाहिजे तुम्हाला सुख प्राप्त झालं पाहिजे त्यावेळेस तुमच्या सुखाकरता तुम्ही काहीतरी मागा। त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मला व्यावहारिक सुख नको मला प्रापंचिक सुख नको मला जर तुला वाटत जर असेल मी अखंड सुखी राहावा तर तू एकच कर देवा तू माझ्यावर असा उपकार कर या देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पाडी मज तुकोबराय का म्हटले असतील त्याचंही मी चिंतन तुम्हाला मांडणार। एवढाच उपकार कर या देहाचा विसर पाडे एवढाच उपकार कर अन्य दुसरा उपकार करू नको आणि मग मी मात्र सुखी होईल। भरवे केशव राजा कळो आले आणि पुढे जाऊन सांगतात महाराज तिसऱ्या चरणामध्ये हे जे चित्त आहे चित्त कसं आहे काय आहे ते तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मी चिंतनात मांडणार सुद्धा आहे। हे जे चित्त आहे हे चित्त तुझ्या पायाशी सदैव राहू दे धाव दे चित्ता राखे पायापाशी आणि जी वृत्ती असते माणसाची ती वृत्ती ती सुद्धा तुझ्या पायाजवळ राहू दे सकळ वृत्तीशी अखंडित। आणि पुढे जाऊन तुकोबराय म्हणतात हे बघ माझी जी आशा आहे आस 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 मला नको भय चिंता लज्जा काम क्रोध हे जे विकार आहेत कोणते काम क्रोध लाज सुद्धा विकार आहे भय सुद्धा विकारच आहे माणसाचा याचा आणि माझा अजिबात संबंध तोडू नको। अभंगाचं तिसरं चरण का चौथं चरण आणि मग तुकोबराय पाचव्या चरणामध्ये म्हणतात की मला एकच मागणं मागायचं कोणतं मागणे ते ह्याची आई आता काय मागितलं असेल तुकोबराय म्हणतात मुखामध्ये नाम दे आणि संगत जर द्यायची असते तर संताची दे नाममुखी संत संग दे। आणि हे सगळं करत असताना हे सर्व करत असताना माझी जी सेवा आहे ती भावशुद्ध घे मी भावशुद्ध सेवा करणार ती भावशुद्ध सेवा घे वरपंग अजिबात नको
तुका म्हणे नको वर पंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध असा सरळ सरळ अभंगाचा भाव आहे. विठ्ठल विठाला 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 या अभंगाच्या पदापदाचं चिंतन मांडण्या अगोदर, या अभंगाची अर्थपूजा करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. म्हणण्यापेक्षा आमच्या हत्तीच्या मस्तकासारखा असणारा वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायाने जेवढ्या म्हणून नियमावली घालून दिल्या त्या नियमावलीनुसार वक्त्यानं त्या कार्यक्रमाच्या संबंधानं परिहार देणं कर्मप्राप्त आहे. या न्यायानं आज आपल्या या पवित्र श्री क्षेत्र टाकळी अंबड अंतर्गत आपलं घेवरी गाव आणि या घेवरी गावामध्ये गेली 18 वर्षापासून अखंड न खंड पडता हरिनाम सप्ताह चालू आहे. 18 वर्षाची परंपरा लाभलेला हरिनाम सप्ताह आज 19व्या वर्षाच्या अंतिम दिवसाकडे चाललेला आहे. उपांत्य दिवसाकडे, अंतिम उद्या उपांत्य दिवसाकडे येऊन पोहोचलेला आहे. आणि त्या उपांत्य दिनाची कीर्तनाची सेवा आज माझ्यासारख्या नवोदित कीर्तनकाराच्या पदरामध्ये आलेली आहे. हा जो नाम सप्ताह चालू आहे याला थोर थोर साधू संतांचा आशीर्वाद. मी पहिल्यापासून म्हणतो, जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापानाश. ऐका जरा, जिथं हरीच्या दासाचं वास्तव्य असतं ना तिथं पुण्य पिकत असतं आणि पापाचा नाश होत असतो, असं आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्री संत नारायणपुरी महाराज. या नारायणपुरी महाराजांच्या आशीर्वादाने, श्री समर्थ सद्गुरू नगद नारायण महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय हरिभक्तीपराय गुरुवर्य स्वामी समदर्शनाचार्य रंगनाथजी महाराज मठाधिपती नगद नारायण महाराज जन्मभूमी संस्थान श्री क्षेत्र सुरळेगाव बाबांच्या आशीर्वादाने तथा वारकरी संप्रदायाचे एक वयोवृद्ध तपोवृद्ध एक कीर्तनकार आपल्या गावचं भूषण, ज्यांनी आज जे एवढे 9-10 महाराज दिसतात त्या महाराजांना सर्वांना तयार करण्याची भूमिका ज्यांच्याकडे होती असे पूजनीय हरिभक्तीपरायण युवा एक जुनाट जुगादीचं नाणं म्हणजे आदरणीय जिजा महाराज नरके. आपण त्यांना आदरानं दादा म्हणतो. दादाच्या सुद्धा आशीर्वादानं तथा युवा कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण आदरणीय पूजनीय रामायणाचार्य, भागवताचार्य, गायनाचार्य, कीर्तनाचार्य, म्हणजे आता कोणतं चार्य राहिलं आता सांगता येत नाही. म्हणजे एक सांगायच्या परिभाषेमध्ये वारकरी संप्रदायातला चौकोनी चिरा म्हणजे आमचे आदरणीय रामेश्वरजी महाराज भाकड यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि आदरणीय श्री हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट मृदंग महामेरू आमच्या जीवाभावाचा आणि आमच्या हृदयातला दोस्त, हृदयातला म्हणतो बरं का, दोस्त असते पण अशीच असते टाइमपास, पण आमच्या हृदयात ज्यांनी स्थान विराजमान केलं आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण मृदंग महामेरू बाप्पासाहेब महाराज वाकडे. आनंद वाटला बाप्पा महाराज हे सगळं वैभव पाहिल्यानंतर. पैसा कोणी कमवतो, पैसा कोणी कमवतो, भिकारी सुद्धा पैसा कमवतो, भिकारी. पण बाप्पा महाराज तुम्ही ही जी संपत्ती कमवली तिला तोड नाही. हे काय गुन्ह्या गोविंदानं नांदणारे लेकर अल्प काळामध्ये एवढं मोठं साम्राज्य बाप्पा महाराजांनी उभा केलं. बाप्पा महाराज वारकरी संप्रदायाच्या वतीने तुम्हाला शतशः धन्यवाद. त्यानंतर माझे जिवलग मित्र, नावात एकच पण देवाने त्यांना एक गुण जास्त दिला माझ्यापेक्षा, गाणं. ते मला जमत नाही जास्त पण करतो आता प्रयत्न माग माग वाढायचा तुमच्या. आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार, अतिशय गोड स्वभाव. आणि महाराज गणेश महाराजाच्या बाबतीत बोलेल मी. गणेश महाराज म्हणजे घासल्याला गडी, घासल्याला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला.
घासलं ना ती धार येते आणि घासलेली धार कधीच बोथट होत नसते, लक्षात राहू. तसं आमचं गणेश महाराजाचं गायन म्हणजे कुठं कुठला काही वारसा नाही, काय नाही, काय नाही, पण स्वतःच्या हिमतीवर तयार झालेलं गायन म्हणजे आमचे गणेश महाराज काळे यांची आज उपस्थिती आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि माझं कीर्तन म्हणलं की गणेश महाराजाला आनंदच असतो, कारण गणेशाच्या कीर्तनात गणेशाला आनंद नाही व्हायचा कोणाला होईल मग, ऋतिक रोशनला होईल का काय? गणेश महाराजाची उपस्थिती. त्यानंतर आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे उंचे गावचे महाराज मुळे महाराज. त्यानंतर अतिशय गोड स्वभाव आमच्या सदाशिव महाराजांचा. मला आनंद वाटला सदाशिव महाराज तुम्ही त्या दिवशी भैरवी गायली, म्हणलं एवढं चांगलं गाऊन मी तुम्ही खाली का बसले, मला जरा दुःख वाटत होतं. चला आमचे हरिभक्तीपरायण सदाशिव महाराज नाही येणार, तो घाबरू नका, गणेश महाराजाच्या कीर्तनात पाऊस येत नसतो, पण आला तरी आता काय होईल तो होऊ देऊ जाणे. पण नारायणपुरी महाराजाला मी प्रार्थना करणार आहे माझं कीर्तन चांगलं होऊ दे, आता त्यांच्या मनात असलं तर होऊन देतील. तर आमचे सदाशिव महाराज आहेत. त्यानंतर गोड तबला, गोड गाणं. ईश्वरानं तुमच्या दोघाला काय दिलं देऊ जाणे, पण तुमच्याकडे गाणंही तयार आहे, तबलाही तयार आहे, फक्त एकदा इथं यायला पाहिजे तुम्ही, मग झालं आमचं सफलच झालं. आमचे हरिभक्तीपरायण गोड स्वभावाचे एकनाथ महाराज भाकड यांची उपस्थिती आहे. बाप्पा महाराजांचा आवडता विद्यार्थी म्हणजे आमचे सचिन महाराज, गोड पकवाज वाजवतात सचिन महाराज आहेत. आणि वारकरी संप्रदायामध्ये अतिशय कमी काळामध्ये अतिशय गोड गाणं ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटतं, कानाला सुद्धा आवडतं. मला वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना हे माझे लहानले भाऊ आहेत. आमचे प्रवीण महाराज म्हणजे माझा लहाना भाऊ असल्यासारखा. आमचे प्रवीण महाराज खरात पैशाची आशा नाही महाराज, मला त्या दिवशी आनंद वाटला, पैशाची सुद्धा आशा नाही, पण मला त्यांनी सांगितलं म्हणजे तुम्ही देऊ नका असं करू नका, तू म्हणता बरं झालं बाबा, तसे तुम्ही देणारच आहेत त्याला 4-5 हजार रुपये. ते केला इशारा तुम्हाला सरळ जाता जाता, काय द्यायचे तर द्या, पण द्या. आमचे प्रवीण महाराज गोड गाणं आहे आमच्या प्रवीण दादाचं. त्यानंतर अतिशय गोड, हे बघा माणसं जन्माला यावा गाड्या, पण अशी जन्माला यावा ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर माणसाला समाधान वाटावं, नाही तर काय खरजुल्या तोंडाचे माणसं जन्माला येते तो. कवा पाहिलं तर काकांनी सांगितलं म्हणे रोते की होतं सुरत व्हायचे. आमच्या मनोज महाराजाकडे मी एकदाच बघितलं हो, त्या दिवशी त्या लग्नात, मला माहितच नव्हतं एवढं सोनं आहे म्हणून. मनोज महाराजाकडे बघितलं, दर्शने प्रसिद्धी पुण्य पुरुष हा. मनोज महाराजाकडे पाहिलं की आनंद वाटतो. अतिशय गोड स्वभाव आणि सदैव हसतमुख राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे हरिभक्तीपरायण मनोज महाराज वैद्य. वा, आनंदाची गोष्ट. बाप्पा महाराजाचे विद्यार्थी आमचे नारायण महाराज, आमचा लहाना भाऊ किरण महाराज. त्यानंतर तुमच्या गावातलं एक हळूहळू हळूहळू हळू संप्रदायामध्ये रत होणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचा सुनील नानाचा मुलगा म्हणजे आमचा विशाल महाराज. आधी करून ही सगळी महाराज मंडळी विना ज्यांच्याकडे आहे ते आमचे ढोले महाराज, जरा वाळले आहेत पण ढोले आडनाव आहे, ढोले महाराज यांची उपस्थिती आहे. आज कीर्तनाकरता मुद्दामून उपस्थिती असणारे आमचे हसनापूरचे महाराज हुलमुख महाराज त्यांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर कोठाळ्याचे ते हसनापूर कोठाळे येतं ना, कोठाळ्याचे आमचे सरपंच सुद्धा आज उपस्थित आहे, गोड भजन गातात. आमचे नवीनच पाहुणे झालेले आहेत, ते गावचे आमचे युवाई झालेत. हुलमुख महाराज ते आहेत. आणि आत्ताच कीर्तनाला ज्यांची उपस्थिती आहे आमचे गोवर्धन भाऊ, बरोबर ना, गोवर्धन भाऊ भोसले, रामेश्वर भाऊचे बंधू गोवर्धन भाऊ त्यांची उपस्थिती आहे. जिजा आहे, सगळी जवळजवळ सगळी मंडळी माझ्या ओळखीची आहे. तुमच्या सर्वांचं नाव घेण्याकरता तुम्हाला सक्रात शिल्लक आहे, मी घ्यावा म्हणून काही नाव घेईन. तुमच्यासाठी सक्रात शिल्लक आहे. सक्रातीच्या दिवशी तुमचं कोणी ना कोणी नाव घेईन. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगतो साजरा, टिंब टिंबचं नाव घेते सौभाग्याचा गजरा. विठ्ठला आनंदाची गोष्ट आहे. सगळं खरं झालं, पण काही जण म्हणले आम्हालाच कमवून सोडलं, पण जरा राखण करीत असते का त्यांना जरा उशिरा ठेवावं लागतं, कारण ते लवकर निघून जाते ना. आमच्या हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे मेहुणे, आमच्या शशिकांत महाराजाचे मेहुणे म्हणजे आमचे मेहुणे हरिभक्तीपरायण दादा भाऊ उंदरे, त्यांनी बी मस्त चोपदारकी असे गडी पाहिजे हो चोपदारकीला, नाही तर काय ते आमचे चोपदार असे
असे चोपदार काही कामाचे नाही. असे चोपदार पाहिजे तरणा भाग्यवंत. रुबाब बालगडी इथून उठले की तिथून ते माणसं काढीतच होतो. तेवढी पावर लागती, नाही तर कोण्या चोपदाराला भ्यायला रिकामे नाहीत लोक. आमचे दादासाहेब उंदरे, त्यानंतर आमचे शिवाजी भाऊ, त्यांनी सुद्धा चांगली चोपदारकी केली बरं का. असे गोड नाचायचे, पण जरा तुम्ही आमच्यात या जर शिका, अजून थोडं बारीक नाचायचं शिकू तुम्हाला. मी जर हरिपाठात नाचायला लागलो ना, लोक मला ते महाराज तुमचं जाडी अशी, तुम्ही इतके बारीक नाचतच कसो. आता देवाने द्याला चाळा, त्याला काय करू. फक्त तिकडं न नाचता इथं नाचायला लागलो, हे सगळ्यात सद्भाग्याचं लक्षण. आमचे शिवाजी भाऊ, बाप्पा महाराजाचे विद्यार्थी. चला, या सर्वांची उपस्थिती, आमचे ते पाहुणे आपले बंडू महाराज कुलट. गडी आलाय साध्या कपड्यावरच, पण पखवाजाचं वादन गोड करतात. बंडू महाराज कुलट त्यांची उपस्थिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मला सगळ्या महाराष्ट्रात काय अवघ्या भारतात जे दाखवणार आहेत ते आमचे गोड स्वभावाचे मित्र. मी म्हंटलो ना बघा, माणसातला माणूस जागा झाला पाहिजे, आणि माणसातला माणूस पण जर त्याच्याकडे पाहून बघितल्यानंतर वाटतं आमचा लहू दादा. लहू दादा आहेत, या मराठी हॉटस्पॉटच्या माध्यमातून ते आम्हाला सगळीकडे फिरवणार आहेत, पण थोडं लवकर फिरवावं, कारण आमचं सीझन सुरू झालंय आताशी. कारण लोक आता युट्यूबचे कीर्तन पाहिल्याशिवाय कीर्तनच घ्यायना हो. आणि युट्यूबला काय असतं, उगा आपलं नॉर्मल असतं, माणसानी माणसाची परीक्षा पाहून कीर्तन घ्यावं गोवर्धन. युट्यूबचे कीर्तन पाहून नाही घ्यावं, असं माझं थोडं मत आहे. पण आता चला काल आहे तस्मे नमा, नाही तर तुम्ही टाकायचेच नाही असं म्हणलं. नाही, तसं होणारच नाही, ते टाकणारच आहे, कारण जीवा भावाचा दोस्त आहे आमचा लव दादा. माणसं खास असं शरद दाजीकडे आपल्या माणसं चांगलेच. तुमचे दाजी म्हणले ना आमचे दाजीच, हे असंच नातं चालायचं, त्याच्याशिवाय समाजात टिकत नसतं माणूस. शरद सर शिंदे यांचे मेवणे आमचे लहू दादा हे आज कीर्तन दाखवणार आहे. चला, माझ्याकडे वेळ थोडासा अल्पच आहे, पण मी थोड्या वेळात चांगलं चिंतन देण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला तर भानगड अशी आहे, कीर्तन 7 आहे आणि सकाळी आबा बघत होते, सकाळी 4:30 वाजल्यापासून मी उठलेलो होतो. भाकड महाराजाचा इकडं काकडा सुरू झाला की आम्ही तिकडं वाकडे झालेले सरळ होत होतो, वाकड्याच्या घरात. उठायचो, आंघोळ करायचो, ज्ञानेश्वरी पारायण करायचो, गाथा भजन आहे, हरिपाठ आहे, कीर्तनात बी चाली म्हणता यायला लागल्यात. आता कुठं तोंड गपची बसतंय, ते बी चालू आहे. असं करून करून पाण्याने बी आवाज घातला. तुम्ही मस्त आणलं चांगलं पाणी, पण आता जिथे तिथे गेल्यानंतर वेगळं वेगळं पाणी. त्याच्यामुळे मी काय करत असतो, मी कोण्या गावात गेलो की त्या गावचंच पाणी प्यायचं. जरा जरा टाळीत नाही, मी त्या गावचंच पाणी पितो, कारण आपण जरा लय गावचे पाणी पिलो का, पण बाकीचे चक्कर मकर करीत नाही. आबा ते लोक मध्ये महाराज 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 म्हणजे कसं आले का, 12 गावचे बरं का पाणी पेलेले असते, म्हणजे 12 गावच्या पाण्यात जरा जास्त ताकद. या अनुयाने आज कीर्तनाकरता जो अभंग उपस्थित केलेला आहे तो जगद्गुरु तुकोबरायचा. आणि तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याने मागा म्हटल्यानंतर मागणी मागतात बरं का. कारण आमच्या संताला जेव्हा देव आग्रह करतो तेव्हा आमचे संत मागतात. देव आग्रह करतो, अट्टहास पूर्ण, नुसतं आग्रह नाही. जेव्हा 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 बसले, जेव्हा अहो जेव्हा हो, अहो जेव्हा हो, जेव्हा ना राव, मग कुठं बसलं. म्हणजे आमचे संत आग्रहपूर्वक अट्टहास केल्यानंतर मागणं मागतात. जगद्गुरु तुकोबराय त्यापैकी आहे. हे बघा, ऐका गड्या, व्यावहारिक माणूस, संसारिक माणूस जर देवाकडे गेला तर देव मागा मागा म्हणल्यानंतर, म्हणण्यापेक्षा संसारिक माणूस देवाकडे जातोच कशा करता, केवळ आणि केवळ देवाकडे मागण्या करतात. त्यांनी मागा म्हणू, नाही तर नाही म्हणू. संसारिकाची मागणी वेगळी आणि संताची सुद्धा मागणी वेगळी. संसारिक जर देवाकडे गेला तर तो देवाकडे गेल्यानंतर काय मागन, हो काय मागन, संसारासंबंधीच मागन ना. वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, एवढंच नाही. महाराज जर म्हणतात ल्यावं, खावं आणि बरं असावं, पण कुठं, सदैव संसारी. ह्याची हाव धरी संसारी.
ल्यावं खावं बरं असावं हे देवाकडे आपण मागणं मागो. पण संत देवाकडे गेल्यानंतर संत देवच मागतात. म्हणण्यापेक्षा आज जगद्गुरु तुकोबरायला भगवान परमात्मा म्हणतात की तुकाराम महाराज तुमची फार सेवा झाली आणि त्या सेवेच्या बदल्यामध्ये मला असं वाटतंय की तुम्ही सदैव सुखी राहावं म्हणून तुम्ही काहीतरी मागावं. काहीतरी मागा. ऐका गड, मागण्याचेही काही प्रकार आहेत. एक वर्ग असा आहे जेवढी सेवा आहे तेवढंच मागणं मागतो. गोड सिस्टीम लावली अतुल तू आज बर का. 6 दिवस माझ्या रान्या केला पण 7व्या दिवशी मात्र चांगला आवाज दिला. बरोबर आहे. जेव्हा खरंच दाखवायचं का तेव्हा चांगला आवाज दिला. आनंद आहे. आमचा अतुल आहे त्याच्या समोर ते 2चे सिस्टीम वाले 9 तरुण आहेत. चला त्यांचंही वर्णन शेवटी करेल. जेवढी सेवा तेवढंच मागणं म्हणजे तो एक वर्ग आहे. सेवा कमी करतो. ऐका बर, सेवा कमी करतो पण मागतो मात्र जास्त. सत्यनारायणाची पूजा. एक वर्ग असा आहे सेवाही करत नाही आणि देवाकडे मागही नाही. तिसरा वर्ग. आणि चौथा वर्ग असा आहे सेवा खूप करतो पण देवाकडे मागतच नाही महाराज. कोण? त्यामध्ये संत आहे. सेवा करतो तेवढीच आणि मागतो तेवढीच. म्हणजे आपण 8 दिवस जर लोकांची तर कामाला गेलो तर आपण 8 दिवसाचा पगार मागतो आणि त्या 10 दिवसाचा 8 दिवसाचा मागतो. म्हणजे जेवढं काम तेवढेच पैसे. सेवा कमी करतो मागतो मात्र जास्त. सत्यनारायणाची पूजा. सत्यनारायणाच्या पूजामध्ये कुचक्या खारका, कुचक्या सुपाऱ्या, सडून गेलेलं खोबरं, तुटलेले पान आणि मागतो काय महाराज? आयुर, आरोग्य, धन, संपदा, लक्ष्मी, वैभव. अशा कुचक्या खारका, कुचक्या सुपाऱ्या, ते फाटलेले पान, त्याच्यात एवढं मोठं मागणं. म्हणजे सेवा कमी आहे मागतो जास्त. एक वर्ग असा आहे सेवाही करत नाही आणि मागत सुद्धा नाही. एक वर्ग मात्र असा आहे की सेवा फार करतो पण देवाकडे काही मागतच नाही. हो, त्यामध्ये आमचे संत बसतात. देवाकडे गेल्यानंतर देवच मागावा. आजचं कीर्तन मागणीच आहे. जागराचं कीर्तन म्हणजे मागणीच. देवाकडे गेल्यानंतर देवच मागावा पण आपण तसं करत नाही. आणि आपल्याला अशी सवय लागली जो देव देऊ शकतो. ऐका माझं जरा महत्वाचं वाक्य आहे. जो देव आपल्याला पूर्ण देऊ शकतो त्याच्याकडे आपण कधीच काही मागणार नाही. आपल्याला जो देव सगळं काही देऊ शकतो त्याच्याकडे आपण अजिबात मागणार नाही. पण जो देव ज्याला पोटाची चिंता आहे आपण त्याच्याकडे मागायला जातो. आपण मागायला गेलो, देवाकडे जर गेलो तर तुम्ही कोणत्या देवाला जास्त नवस करतात मला सांगा बरं महिला मंडळ? कोणत्या देवाला? नवसावाले नाहीत का काही इथं? सगळ्या नवसावाले, सगळ्या सर्वजण नवसावाले. तुम्ही देवाला मागणं मागता पण कोणत्या? जो देव स्वतःच्या पोटाला दुसऱ्याकडून मागून घेतो त्या देवाकडे गेल्यानंतर अरे ज्याला स्वतः पोटाची चिंता आहे तो तुम्हाला काय देणार? शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते. कोणत्या पूजी भूते खेते, कोणत्या पूजी भूते खेते, कोणत्या पूजी भूते खेते, कोणत्या आपल्या पोटासी रडते, आपल्या पोटासी रडते, आपल्या पोटासी रडते, आपल्या पोटासी रडते. मागती तो अवदान, मागती तो अवदान, मागती तो अवदान, मागती
जे देव स्वतःच्या पोटाला लोकांकडून मागितात. महाराज बोलतात ना, शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजील भूते केते, आपल्या पोटाशी मागिते. हा, जे आपल्या पोटालाच लोकांकडून मागून घेतात म्हणजे सकलादी बाबा. आमच्या तिकडे देव सकलादी बाबा आहे. एखाद्या पोरीला जर पोरग जर नाही झालं लवकर लेकरू बाबा, ते सकलादी बाबाकडे. सकलादी बाबाला काय म्हणते, बाबा माझ्या मुलीला मुलगाच व्हायना, माझ्या मुलीला मुलगीच व्हायना, तुम्ही कृपा करून आम्हाला तेवढं द्या. मी काय करेन म्हणले, तुम्हाला एक बोकड्या कापेन. लोकांचा जीव घेऊन आपल्याला मिळेल का? पण मला एक म्हणायचं, मला एक बोलायचं, जर नवसानी लेकरं होत असले, काय बोलतोय मी, नवसानी आणि सायासानी जर लेकरं होत असले तर नवरा करायचीच गरज काय? कोण मी म्हणतो का? नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती. नवसे कन्या होती तरी का करणे लागे पती. लय घोटाळा आहे हो. त्याच्याकरता कीर्तनाला असं तरबेज पाहिजे, तरबेज माणूस. हा, आता इथं जर विशाला आपला येऊ असताना सचिन, त्याला काहीच कळलं नसतं लेकराला. हा, पण लय प्रयत्न करतो भारी. गोड हात आहे तुमच्यातले, तुमच्यात जुळून घेतलं तुम्ही. तुम्ही एका गावचे आहेत ना, तुमचा कसा पसारा दुसरीकडे मांडून देतो तुम्ही. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. हा, नवसानी लेकर बाळ होत नसते, नवस करीत जाऊ नका. नवस करायचा असला तुम्हाला, तुम्ही जिथं करायचं तिथं करत नाही, आणि जिथं करायचा तिथं करत नाही, आणि जिथं नाही करायचं तिथं करतात. जा तुम्ही आमच्या श्री संत नारायणपुरी महाराजाकडे. बाबाला म्हणा, बाबा नाही हो, आमच्या बाबाकडे गेले ना, नारायणपुरी महाराजाकडे. नाही तुमच्या जीवनातला नवस पूर्ण झाला ना तर कीर्तन करायचे सोडून देऊ. ताकद आहे महाराज. सेवा भाव जर केला ना रामेश्वर महाराज, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे रामेश्वर महाराज. निष्काम भावनेने सेवा कर, काय देत नाही देव, देव असला. पण ज्याच्याकडे देण्याचं सामर्थ्य आहे त्याला आपण मागत नाही. जगताच्या पाठीवर एकच असा देव आहे, तो सर्वांना सगळं काही देऊ शकतो. तो कुठं आहे? ऐसा तो समर्थ, हा, तो पंढरपूरला आहे. आमचा पांडुरंग परमात्मा सगळ्याला सगळं काही देऊ शकतो, पण आपण त्याला नाही मागणं मागत, आपण नाही त्याला मागतो. आपला पर्यायी मागणं पूर्ण होत नाही. चला तर जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये देवाला म्हणतात देवा. देहासंबंधी चर्चा आहे, ऐका बरं, महत्वाचं आहे. देहाचा विसर पाडी मदत जगद्गुरु तुकोबराय का म्हणतात? तसं जर पाहायला गेलं, तसा जर विचार केला तर या देहामध्ये काय ताकद आहे? या देहामध्ये काय ताकद आहे? हा देह किती मूल्यवान आहे, किती मौलिक आहे, तरी सुद्धा देहाचा विसर पाडी मग का म्हणले असते तुकोबराय. देह किती चांगला आहे हो. देह, लक्ष द्या माझ्याकडे, मोबाईल मध्ये डोके लावू नका. देह किती चांगला आहे. देहाच्या संबंधाला जर चर्चा करायची झाली तर हा देह सर्वात महत्वाचा म्हणजे हा देह. या देहामध्ये काही काही मौल्यवान गुण दिले. मौल्यवान देह हा उभा आहे, देह उभा आहे, बाकीच्या येऊनी. हा, तसं जर पाहायला गेलं, जारज, स्वेदज, अंडज आणि उद्भिज याच्यातून बाहेर पडलेले जे जे जन्माला आलेले ते, त्यामध्ये हा देह उभा आहे, उभा. बाकीचे सगळे देह आडवे आहेत. गाढव आडवा आहे, डुक्कर आडवा आहे, कुत्र आडवा आहे, मांजर आडवी आहे, वाहक आडवा आहे. फक्त हा देह उभा आहे. का उभा दिला? उभा. आडव्या माणसाला कवा उठायचं आणि कवा उभा राहायचं आणि कवा तिथपर्यंत जायचं,
उभ्या माणसाला जायला वेळ लागत नाही, आडव्या माणसाला जायला मात्र वेळ लागतो बरं का. ऐका, तुम्हाला कळलं का नाही काय माहित, उद्या कळन. जो उभा राहतो त्याला जायला वेळ लागत नाही, पण जो आडा असतो का, आडा कशाला आडा, त्याला मात्र जायला वेळ लागतो. हुशार आहे तुम्ही. हा, पुरुषापेक्षा महिलाला लवकर कळलं. आडे आडे वागू नका, हे मला म्हणायचं. उभा दिला, सर्वात महत्वाचं म्हणजे देवाने या देहाला स्मरण दिलं. स्मरण, स्मरण, दुसऱ्या देहाला स्मरण नाही. या देहाला हे ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे. जायचं होतं तिथंच, पण जरा 9:30ची गाडी जरा 9:15ला आली. मला तिथंच जायचं होतं आणि मी तिथंच जाणार आहे. स्मरण दिलं. बघा ना तुम्ही, तुमच्या स्मरणात राहतं का नाही. आज गणेश महाराजांनी घेतलेला अभंग, उद्या जर तुम्हाला कोणी विचारला तुम्ही काय स्मरणात राहील का नाही, का नाही राहायचं, तुमच्या पटकन ध्यानात, अरे हो देवा आता ऐसा करू, म्हणजे स्मरण दिलं. विशेष या मनुष्य देहामध्ये ज्ञान दिलं. ज्ञान जे कोणत्या चेवणीमध्ये नाही, कोणत्या चेवणीमध्ये नाही. सगळ्या येवणीमध्ये सर्व व्यवहार समसमान आहे. ऐकाय का, सर्व व्यवहार समसमान आहे, पण मनुष्य देहीचे ज्ञान विशेष जाण उद्धवा. कोण म्हणलं? गणेश महाराज. गणेश महाराज नाही म्हणले, शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणले. पावनिया मनुष्य पण जोला साधी ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्दभ जाण पुच्छविन दो पाय. म्हणण्यापेक्षा आहार निद्रा भयमैथून सर्व येवणीशी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान विशेष जाण उद्धवा. या येवणीमध्ये ज्ञान दिलं. आहार सगळ्याला आहे. कुत्र मांजर डुकर सुद्धा खातात आणि माणसं सुद्धा खातात. हो, त्यांना सुद्धा झोप आहे. कुत्रा मांजरा डुकराला झोप आहे, माणसाला झोप आहे. त्यांना सुद्धा भय आहे, त्यांना सुद्धा मैथून आहे, माणसाला सुद्धा मैथून आहे. सर्व येवणीमध्ये सर्व व्यवहार समसमान आहे, पण मनुष्य येवणी अशी आहे, त्या येवणीमध्ये ज्ञान दिलं. म्हणजे एवढा मौलिक देह असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबराय विसरपाडी मज म्हणतात. एवढंच काय, पुढे जाऊन सांगू महाराज. जर या देहाने ठरवलं, या देहाने ठरवलं मला देव व्हायचं, तर देव सुद्धा होता येतं. एवढा देह चांगला आहे तरी सुद्धा महाराज म्हणतात, ज्या देहानं देव प्राप्ती होऊ शकते त्या देहाचा विसरपाडी मज म्हणतात. जर या देहाने ठरवलं मला ते परब्रह्म आपलं करून घ्यायचं, पंढरीचं, करू शकत नाही. शरीरे साधिले परब्रह्म, पण कधी शरीरानं साध्य केलं पाहिजे, ठरवलं पाहिजे. शरीरे साधिले परब्रह्म, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. पण कोणत्या शरीरानं? या शरीरानं. कसं आहे शरीर? महाराज सांगतात, शरीर सुखाचे घोसुले. शरीर उत्तम चांगले. शरीर म्हणजे देह उत्तम आहे, चांगला आहे, आणि या शरीरानं जर विचार केला तर तो देव आपला करू शकतो. म्हणण्यापेक्षा या देहाचं विशेषत्व सांगतो. आपल्याला मृत्यूलोकामध्ये आलोत आपण, इच्छा असो या नसो आपल्याला यावंच लागतं. का? पूर्वकर्मानुसार आपल्याला यावं लागतं. मागच्या जन्मीचे भोग भोगण्याकरता आपल्याला यावं लागतं. आपण येतो, पण या मृत्यूलोकामध्ये येण्याकरता, ज्या मृत्यूलोकामध्ये हा देह, त्या देहाचा विस्तार तुकोबराय पाडी मध्ये म्हणतात, या मृत्यूलोकामध्ये येण्याकरता देवाने सुद्धा इच्छा करा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आवा, मृत्यूलोकी व्हावा. इच्छा करावी दे येण्याच्या मृत्यूलोकामध्ये. आणि या मृत्यूलोकामध्ये काय हो, देवाला माहित नाही का या मृत्यूलोकामध्ये काय? मृत्यूलोकामध्ये सुख निद्रा अंतुरणी कशाच्या? ईश्वरमाऊली ज्ञानोबराय सांगतात. मला ज्ञानेश्वरी सेवक आहे ना, मला ज्ञानोबराय सांगितले पाहिजे की नाही?
मृत्यू लोकी सुखाची कहाणी न ऐकी जे कोणाच्या कहाणी जैशी सुख तिद्रा अंतुरणी इंगळाच्या. या मृत्यू लोकामध्ये सुखाची कहाणी सुद्धा होऊ शकत नाही. त्या मृत्यू लोकामध्ये देव म्हणतात की आम्हाला यायचंय, हा देह धारण करायचा. म्हणजे हा देह इतका चांगला आहे, हे देह आहे का हा देह आपल्याला हाताला लागला आणि जर या देहाने ठरवलं देव व्हायचं तर हा देह देव सुद्धा होऊ शकतो. म्हणजे एवढा चांगला देह आहे तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबराय या देहाचा विसर पाडी मज का म्हणतात. तुकोबरायने अभ्यास केला असं आमच्या संत महात्म्याचं जेवढं म्हणून तत्वज्ञान आहे ते अनुभवाला आल्यानंतरच संतांनी दिलेलं आहे. उग बाजारात गेले इथून काढलं मांडलं, अनुभव आला आणि तोच अनुभव जगद्गुरु तुकोबराय व्यक्त करतात. आलेल्या अनुभवाचं वर्णन. हा देह इतका वाईट आहे, हा देह इतका चांगला आहे, इतका चांगला आहे तरी सुद्धा महाराज म्हणतात देहाचा विसर पाडी मज. नक्की काहीतरी या देहाचे दोष असतात. पहिल्या दोषाचा विचार केला तर हे देह पहिला दोष सांगतो या देहाचा की हा देह ज्या वेळेस आईच्या उदरामध्ये तयार होतो त्यावेळेस हा देह अतिशय चांगल्या जाग्यात असतो नाही का, एअर कंडिशन रूम मध्ये. असं मस्त पैकी फ्रीज वाणी एक आतमध्ये आईच्या उदरामध्ये पिशवी असते आणि त्या पिशवीमध्ये हा देह असतो. ज्या देहाला कुठलाही स्पर्श होत नाही हा देह अतिशय चांगल्या जाग्यामध्ये असतो. अतिशय स्वच्छ जागा असते. स्वच्छ नाही हो, स्वच्छ नाही. हा देह आईच्या उदरामध्ये असताना कसा असतो माहिती का, विश्वमाऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगत असताना बोल, मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दातरी उकडोनी नवमासवरी जन्मोनी मरती. म्हणजे आईच्या देहामध्ये पहिली अवस्था मातेचं उदर कोहर आहे. या उदर कोहरामध्ये जगातल्या कोणत्याच शास्त्रज्ञाला जाता आलं नाही, पण तिथं आमच्या ज्ञानोबराय गेला. जिथं कोणाला जाता येत नाही का तिथं आमच्या संताला जाता येत. हे आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. ज्ञानोबराय आईच्या उदरामध्ये गेले, बघितली दिलेली अवस्था. त्या उदर कोहरामध्ये काय होतं, पचोनी विष्टेच्या दातरी. हा देह आईच्या उदरामध्ये सगळीकडून सर्व जाग्याकडून काय होती, विष्ठा होती. विष्ठा कानी तोंडी कुर्मी किडे विष्ठा लेप चौकडे इतक्या घाण जाग्यावर हा देह होता. एवढंच नाही, हा देह उदरात असताना सुद्धा दुःख आहे हो. या देहाला उदरात असताना दुःख आहे. काय दुःख आहे काय सांगू, गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्रदाना तुझ क्षण क्षणा ध्यात अस. एक वेळा कारी या दुःखावे 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 एक वेळा या दुःखावे एक वेळा या दुःखावे एक वेळा या दुःखावे एक वेळा या दुःखावे हा
मला सुद्धा आईच्या उदरामध्ये असताना प्रार्थना करावं वाटली. काय एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे दाळे उगवणे. हा मी नवस करतो म्हणजे कारण आईच्या उदरामध्ये तेवढं दुःख आहे. मला चिंतनाशिवाय दुसरं बोलू वाटत नाही हो. भाकड महाराज कीर्तनात भाकड कथा मांडा वाटत नाही. कारण ऐकणारा वर्ग जर सुज्ञ असला तर माणसाने चिंतनच मांडावं. आमचे भाकड महाराज म्हणत असतात कीर्तनामध्ये नेहमी, मी भाकड जरी असलो तर भाकड कथा नक्कीच मांडणार नाही आणि भाकड कथेला किंमत सुद्धा नाही. म्हणून ते भाकड महाराज भाकड कथा कधी सांगतच नाही, गोड कीर्तन करतात ते सुद्धा. तर तसा विचार केला तर तिथं एवढी अवस्था बेकार आहे. म्हणजे हा एक दोष आहे देहाचा. दुसरी गोष्ट अशी आहे, आमचा कृष्ण लईच गोड कृष्ण, अतिशय शांत मुलगा, शांत. बाप्पा महाराज तुम्हाला काही काही धन चांगले मिळेल. तर चला आपल्या चिंतनामध्ये वेळ वाढत जाईल. मला महत्वाचं बोलायचं. हा देह ज्यावेळेस पहिला दोष सांगितला जन्माचा. दुसरा दोष असा आहे या देहाचा, हा देह जन्माला आला. हा देह जन्माला आला. हा देह जन्माला आल्या आल्या काय त्याचा जन्माला आल्या आल्या ए वरचे गपचूप बसा रे. काम हाताने करायचे, तोंडाने नाही. जबाबदार जरा त्यांच्यापाशी वजन हा ना तुमचं जर. तर हा देह जन्माला आल्यानंतर त्याचा काय गौरजन्म विटाळ आहे. विटाळ जन्माला आल्यानंतर 12 दिवस विटाळ धरलं. म्हणजे जन्माला आल्यावर 12 दिवस विटाळ आणि मेल्यावर 10 दिवस सुतक. खर्चाला 14 आणि भावकीला 10. म्हणजे जन्माला आल्यावर विटाळ आहे आणि मेल्यावर सुद्धा विटाळ आहे. म्हणजे हे शरीर कशाचं आळ आहे म्हणले महाराज, शरीर विटाळाचे आळे. हे शरीर विटाळाचा आळ आहे. हा एक त्या देहाचा दोष. तिसरा दोष सांगितला या देहाच्या बाबतीत. तिसरा दोष सांगितला की या देहाचा किती भरोसा आहे. हा भरोसा आहे, भरोसा आहे. हो एकदा काय झालं, धर्मराजाकडे एक याचक गेला आणि तो याचक धर्मराजाकडे गेल्यानंतर धर्मराजाला म्हणला, महाराज राजेसाहेब मला हे द्या. तर धर्मराजा काय म्हणले की तू काय कर, उद्या सकाळी ये. देईल म्हणले पण उद्या सकाळी ये. आणि तेवढ्यात काय झालं, तो याचक परत मोकळ्या हाताने वापस निघाला. तेवढ्यात समोरून कोण आले, भीमदादा आले. भीमदादा आल्यानंतर भीमदादा म्हणले कुणीकडे गेलते, म्हणले काही नाही धर्मराजाकडे गेलतो, एवढी एवढी मागणी होती. मग काय झालं, मग दिलं नाही का. ते म्हणले नाही ना उद्या सकाळी. कोणाला म्हणतो, भीमदादाला. तो याच. मग भीमदादाने काय केलं, त्या डफड्यावाल्याकडे गेले, ढोलावाल्याकडे. जे ढोल ऐकल्यानंतर गावात काहीतरी अपशकुन होणार आहे असा आवाज त्या ढोलाचा होता आणि तो ढोल वाजायला सुरुवात केली. कोणी, भीमदादाने. ऐका ऐका म्हणले, ऐका ऐका. आमच्या राजेसाहेबाकडे एक याचक गेला आणि तो मागणी मागू लागला, आमचे राजेसाहेब उद्या या म्हणले. हा अपशकुन आहे म्हणले. अरे क्षणाचाही भरोसा बनत नाही. साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का, क्या भरोसा है इस जिंदगी। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। महाराज गोड प्रमाण दिलं.
या देहाचा क्षणभंगूर सुद्धा भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, हा साथ देती नहीं हो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. आता माग 1 महिन्यापूर्वी एक अत्यंत आमच्या वारकरी संप्रदायामध्ये दुर्दैवी घटना म्हणायची का चांगली म्हणायची, एक गोड घटना झाली. आमच्या महाराजांनी चालू कीर्तनात देह ठेवला. चालू कीर्तनामध्ये वाटलं होतं का आमच्या पूजनीय ताजुद्दीन महाराजांना की मी कीर्तनाला चाललोय आणि कीर्तन झाल्यानंतर मी परत बोदलापुरीला येईल किंवा संभाजीनगरला येईल असं वाटलं होतं का? त्यांना वाटलं असेल मी जाईल त्या गावामध्ये, लोकांना उपदेश करेल, लोकांना परमार्थिक साधना सांगेल म्हणण्यापेक्षा हा माझा हिंदू धर्म. अरे एका मुसलमानानं सांगावं, एका मुसलमानानं आपल्या धर्माचं महत्व, अरे आपण हिंदू असून आपल्याला आपल्या हिंदू धर्माचं महत्व कळाय ना. एक मुस्लिम समाजाचा साधक आपल्या हिंदू धर्मामध्ये आला आणि त्यांनी आपल्या हिंदू धर्माची पताका भारतभर घेऊन गेले. ताजुद्दीन महाराज भारतभर. ताजुद्दीन महाराज कीर्तनाला आले. कीर्तनाला आल्यानंतर घर सोडल्यानंतर साधू होते. साधू नाही हो, मी तर म्हणेल ते संतच होते आणि संतच झाले. या मृत्यूलोकामध्ये आमच्या संतानंतर, आमच्या जगद्गुरु तुकोबरायानंतर जे कोणी सदैव वैकुंठाला गेले असतील त्यात नंबर आमच्या ताजुद्दीन महाराजाचा लागतो. महाराज गेले, सदैव वैकुंठाला गेले. याला संत म्हणतात. संत वाटत होतं त्यांना मी कीर्तन करेल, माझ्या हातचं मी खाईल आणि परत माझ्या मुक्कामी येईल. पण देवानं त्यांचा मुक्काम त्या नश्वर जागेवर न पावता जी शाश्वत जागा आहे त्या जागी त्यांना घेऊन गेले. अतिशय गोड 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 मरण आमच्या महाराजांना आलं. क्या भरोसा है इस जिंदगी. अरे एका मुसलमानानं हिंदू धर्मामध्ये यावं आणि माझ्या राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सांगावे म्हणण्यापेक्षा सर्वात महत्वाची जमेची बाजू भाकड महाराज, गणेश महाराज, बाप्पा महाराज आपल्या हिंदू धर्मातले लोक धर्मांतर करतायत. ऐका बरं, आपल्या हिंदू धर्माचे लोक धर्मांतर करतायत. आपल्या स्वार्थासाठी, आपल्या क्षणिक सुखासाठी बरेच हिंदू धर्मातले लोक सरपंच साहेब धर्मांतर केलं. पण जे हिंदू धर्मांतर करून दुसऱ्या धर्मात गेले असे लाखो हिंदू, दुसऱ्या धर्माचा स्वीकार करणारे असे लाखो हिंदू एका मुसलमानानं हिंदू धर्म स्वीकारून परत हिंदू धर्मात आणले. अशी जगाच्या पाठीवर जर कोणी कीर्ती केली असेल ती फक्त आणि फक्त आमच्या ताजुद्दीन महाराजांनी केली, अन्य कोणाला नाही केली. पण अशा साधून चालू कीर्तनात देह ठेवला. चालू कीर्तन या जीवनाचा भरोसा नाही, या जीवनाचा भरोसा नाही. या जीवनाचा आमचे ज्ञानोबा राय तर बोलतात ज्ञानेश्वरी मध्ये, माशी पंख पाखडे तब हे सरे, काळ नळाची तुंडी लवड सवडी, माशी पंख पाकडे तब हे सरे. या देहाचा भरोसा नाही हो. एवढंच नाही, महाराज तर बोलतात की तुम्ही जेवायला बसलात, तुम्ही जेवायला बसलात, तुम्हाला पाची पक्वान्नाचं ताट वाढलेलं आहे, तुम्ही घास मोडला आणि तो घास तुम्ही मोडून तो इदा घेतला. इदा घेतलेला घास आतमध्ये जाऊन द्यायचा, तिथंच ठेवायचा. हे सुद्धा कोणाच्या हातात आहे? अहो भरोसा नाही. मुंह में लिया नहीं तेरा घास, क्या जीवन की प्रक्रिया. काय या जीवनाचा भरोसा धरता हो? क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, हार सावध तोडा मायासा, हार सावध तोडा मायासा, काही नकले मग गळा पडेल फासा, काही नकले मग गळा पडेल
किती गोड मरण. मी तर म्हणतो जगाच्या पाठीवर असा मरणाचा सोहळा कोणाचाच होणार नाही, कोणाचाच नाही. हे झालं त्यांचं परम साध्य आहे. आमचे महाराज म्हणतात जर शूराची जर परीक्षा घ्यायची असली तर रणांगणात गेल्यानंतर शूर कसा ओळखू येतो. काय रणांगणामध्ये गेल्यानंतर शूर कसा ओळखू येतो. आणि जर तुम्हाला साधू जर ओळखायचा असला तर त्याच्या मरणानं ओळखू येतो. पवित्र जाग्यावरती पवित्र तिथीला म्हणण्यापेक्षा भजन गात गात जगाला उपदेश देत देत आमच्या महाराजांनी आपली ज्योत ही त्या ज्योतीमध्ये मिळवली. आणि हेच खऱ्या सुखाचं प्रतीक आहे. हेच खऱ्या सुखाचं प्रतीक आहे. तुका मने सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही, सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही. ऐकता काळीजाच्या नामाले मुखा, ऐकता काळीजाच्या नामाले मुखा, ऐकता काळीजाच्या नामाले मुखा. हे तुका मने सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही. भाकड महाराज आपल्यातलं काय चाललंय हे तुम्हाला वाटत असेल लोकांना कळत नाही, पण लोकांना कळतं बरं. तुम्ही ज्यावेळेस असं म्हणायला लागले त्यावेळेस जिजाने तुमच्याकडे पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं अरे हे असं नाही, हे असं आहे. कसं आहे ते असं आहे, ते कसं असं आहे ते. तुम्हाला वाटलं कोणाला कळतच नाही, पण लई लोक हुशार झाले हो. आणि असे माणसं हुशार माणसं कीर्तनाला पुढे बसलेले असले ना जिजा कीर्तन करायला आनंद वाटतो. हुशार माणसं कीर्तन करायचे आणि लेकरं पाहिजे. या मोबाईलच्या युगामध्ये असं काही काही गोष्टी होऊन चालल्या. चला जाऊ द्या, मला नश्वर चिंतन मांडायचं असतं. एकदा काय झालं बाप्पा महाराज या मोबाईलला लय लोक हुशार केले. जिजा मोबाईल लय हुशार केले, इतके हुशार केले, इतके हुशार केले बरं का गणेश महाराज. एकदा मला मेसेज आला, अमावस्याची रात्र होती आणि 11:50 झालेले होते रात्रीचे. अमावस्याची रात्र होती, मी एकदाच होतो. मला तितक्यात मेसेज पडला व्हॉट्सअप, गणेश महाराज. म्हणलं काय, तुम्हारे घर 12 बजने के बाद क्या होने वाला है. म्हणलं माझ्या घरी 12 वाजल्यास नंतर काय होणार. म्हणलं बघू काय होणार आहे, पण अमावस्याची रात्र 12 वाजल्याच्या नंतर तुमच्या घरी काहीतरी होणार आहे असा मेसेज आला गौरव. मी ते काय केलं, असं वर ढकलिलं, ते टिंब 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 टिंब, परत ढकलिलं, परत टिंब टिंब टिंब. मला जसं जसं ते वर वर चाललं एकनाथ महाराज मनोज दादा, जसं जसं वर चाललं तसं तसं माझी बीपी वाढायला लागली ना. नेमकं काय होणार आहे 12 वाजल्यानंतर. घरात एकटाच, घरचे गावाला गेलेले, सगळेच गावाला गेलेले, मी एकटाच घरात. काय होणार आहे वा नेमकं. असं वर करतोय, असं वर करतोय, मी तर टिंब 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 यायला तसं तसं बीपी वाढायला लागली. एवढंच काय, माझी बनेन बी वळली झाली. इतका घामागर्द झालो मी, एवढा घाबरून गेलो, एवढा घाबरून गेलो, एवढा घाबरून गेलो. आणि ते ओढीतच राहिलो. म्हणलं नेमकं काय होणार आहे. मरायची वेळ आली बाप्पा महाराज, आणि खाली लिहिलेलं होतं फक्त एक बसनेवाला आहे. काहीला आता कळण, काहीला काला झाल्यावर कळण, शिरा खाल्ल्यावर विठ्ठल. आपला विषय इथपर्यंत येऊन ठेपलेला आहे. क्या भरोसा आहे इस जिंदगी का, मुंह में लिया नहीं तेरा घास. हा देह कसा आहे, या देहाचा क्षणभंगूर सुद्धा भरोसा नाही. हो नाही भरोसा, हा देह याचा भरोसा नाही. तसं आमच्या महाराजांना वाटलं होतं मी जाईल गाड्या घरी वापस, पण नाही. महाराजांनी आपला खरंच सुखाचं प्रमाण आलतं की अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखान तुका म्हणे सुखा पार नाही. एवढंच नाही, भगवान परमात्म्याला अर्जुनाने गीतेमध्ये प्रश्न विचारला. प्रश्न असा प्रश्न होता की भगवंता
मला जर तुला जेवण जर प्राप्त व्हायचं असेल तर मी काय करायला पाहिजे? काय? मला जर तुला जेवण प्राप्त व्हायचं असेल तर मी काय करायला पाहिजे? त्यावेळेस भगवंताने अर्जुनाला उत्तर दिलं, तुला जर माझ्यामध्ये जेवण जर मिळायचं असेल किंवा मीच जर व्हायचं असेल, तुला एकच करावं लागेल, माझं मरायच्या टायमाला तुला नामस्मरण करावं. आणि याच्या संशय घेऊ नको म्हणले. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती स्मद्भावन यास्ती नास्ती तत्र संशय. आज बरेच आमचे महाराज मंडळी म्हणतात की ताजुद्दीन महाराजांनी परत यावं, हिंदू धर्माची पताका परत हातामध्ये घ्यावी, पण मला नाही वाटत आता ताजुद्दीन महाराज परत येतील. जर ताजुद्दीन महाराज जर परत आले तर मला तर नक्की वाटतं आपली भगवद्गीता सुद्धा खोटी ठरेल. कारण भगवंताचं वचन आहे, मरायच्या टायमाला जो माझे नामस्मरण करतो तो मला जीवन प्राप्त होतो. मग आमच्या महाराजाचं आता मरणच सरलं हो, आमच्या महाराजाचं मरणच सरलं. आता महाराज येणार नाहीत, आता महाराज येणार नाहीत, महाराज परत येणार नाहीत, महाराज परत येणार नाहीत ताजुद्दीन महाराज. पण महाराज जरी येणार नसले, काही माणसं मरून मरतात. ऐका, काही माणसं मरून मरतात आणि काही माणसं मरून जगतात. मरून मरणाऱ्यापैकी तुम्ही आहोत, तुम्ही आम्ही आहोत, आणि मरून जगणाऱ्यापैकी आमचे ताजुद्दीन महाराज आहेत. बघा ना, किती वर्ष झाले नारायणपुरी बाबाला जाऊन, तरी सुद्धा आज नारायणपुरी महाराज शिल्लक आहेत. तसे आमचे महाराज परत येणार नाहीत ताजुद्दीन महाराज. पण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आमच्या ताजुद्दीन महाराजाची कीर्ती कायम राहणार, कायम राहणार, कायम राहणार. तुका म्हणे कामरणीची सारे, तुका म्हणे कामरणीची सारे, तुका म्हणे कामरणीची सारे, तुका म्हणे कामरणीची सारे. मच्छी उरे कीर्ती मागे. आमचे महाराज जरी गेले असले, आमचे ताजुद्दीन महाराज जरी गेले असले, तरी ते कीर्तनाच्या माध्यमातून, कीर्तीच्या माध्यमातून ते आजही पाठीमाग आहे. हे बघा बरं, जीवन जगत असताना माणसानी, ऐका ऐका, तुम्ही म्हणतात की बरं झालं गणेश महाराज तुम्ही आम्हाला सांगितलं, भगवान परमात्मा म्हणले की मराठा टायमाला जरी माझं नामस्मरण घेतलं तरी तुम्ही मला येऊन प्राप्त होतात. तुम्ही म्हणता ना आता उद्या भाकड महाराजच्या कार्याच्या कीर्तनाला जायचंच नाही, जाऊ महाराजच्या टायमाला, पोहू महाराजच्या टायमाला. मराठ्या टायमाला देवाचं नाव घेतल्यानंतर आता काय याला कीर्तन, आता कशाला भजन, पाहू मराठ्या टायमाला म्हणू म्हणले राम राम, पेन नाही भाऊ. हो, आणि एक सांगू का, देवाचं नाव मुखाला यायला सुद्धा या शरीराला वळण पाळावं लागतं, वळण. हा, एवढं सोपं नाही. हा, आम्हाला कीर्तनात बी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, काय प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मनाला सुद्धा जिजा झटावं लागत. पण जे झटले नाही का ते अजूनही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी म्हणत नाही गणेश महाराज. ते म्हणतात प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्रस्तुत नाही प्रस्तुत. हा, तसा काय विषय चालला होता आपला? हो, तर माणूस उत्तम रूपाने कीर्तीनं मागे उरला पाहिजे. तुम्ही म्हणता की मराठ्या टायमाला घेऊ देवाचं नाव, आता बरं झालं जाऊ द्या. गणेश महाराजांनी सांगितलं, गणेश महाराजांनी तरी कुठं त्यांच्या पदार्थ सांगितलं, अहो त्यांनी भगवंताचा दाखला दिला, भगवंताचा. पण हे बघा, जे शरीराला वळण पडतं का महाराज, जिजा शरीराला, तेच माणसाला मराठ्या टायमाला सुद्धा तेच येतं, तेच येतं. हो, म्हणण्यापेक्षा शरीराला ज्या गोष्टीचं वळण पडलेलं असतं का ते 10व्याच्या दिवशी सुद्धा ताण देतं. लय अवघड आहे. ते तलाट्याचं उदाहरण माहिती तुम्हाला. तलाठी कोणाला 7 भारा 10 रुपये दिल्याशिवाय देत नव्हता. काय 10 रुपये? तो मेला, ते मेल्यानंतर 10व्याच्या दिवशी काय झालं, ते पिंड घेऊन गेले बाप्पा महाराज. ते पिंड शिवाना, पिंड शिवाना. ब्राह्मण देवा सवडशास्त्र काढतात. या म्हणले म्हातारी माग होती, म्हातारं मेलं, म्हातारी माग होती. म्हणले पोरी हो तुम्ही काय करा, सांगा त्यांना हात जोडून की आम्ही म्हातारीला चांगला जीव लावू. मग ते शिवण कशाचं, त्याचा म्हातारीत गुतलाच नव्हता. त्या म्हातारीनं आयुष्यभर ताण दिला, कशाला गुतवणू. हा, नाही नाही गुतत असतो, बायकात लय जीव असतो, माणसाचा लय जीव असतो केल्याला. पण
ते शिवायनाच म्हातारीचं नाव घेतलं त्या शिवायना. नातीतले जीव होता त्याचा. तुमच्या नातीकडे ध्यान देऊ म्हणले. आणि एका पोराची गरिबी होती, त्या गरिबीच्या पोराच्या पोरीचं लग्न झालेलं नव्हतं. ते म्हणले तिच्याच जीव गुतला असन. सगळे भाऊ म्हणले आणि ती पोरगी सुद्धा म्हणली आमक्याच्या पोरीचं लग्न राहिलंय, त्याच्या पोरीच्या लग्नाला आम्ही सगळे साथ देऊ बाबा शिवा. नाही शिवलं. शिवायना ते 1.5 घंटा गेला. इकडे लोक नुसत्या जांभळ्या देऊ देऊ मेले, पण शिवायना. पण तेवढ्यात काय झालं, त्याचा मित्र आला. ते लय चॅप्टर होतं. ते म्हणले बघा तुम्हाला जर कावळ्याने पिंड शिवा असं जर वाटत असन तर एक उपाय करावा लागेल. ते म्हणले काय? ते म्हणले काहीच नाही करायचं. ते पिंड तिथं ठेवला का तिथं फक्त 10ची नोट काढायची ठेवून द्यायची. काय नवल झालं, ते पिंड जिथं ठेवला तिथं 10ची नोट काढली तिथं ठेवली. शिवला ना कावळा तुम्ही काय पाहता माझ्याकडं? म्हणजे मला काय सांगायचं, वळण पडावं लागतं. आमच्या